आजपासनं ना तुमच्या घरात पालकत्वाची भाषा बदला आणि तुमचं आणि मुलांचं एक वेगळंच कनेक्शन वाढणार आहे. जर मी असं म्हटलं तर ही भाषा बदलल्यामुळे मुलांचं भविष्य घडणार आहे. मग काय वाक्य असले पाहिजे? असे काही वाक्य जे रोज आवर्जून मुलांना बोला. पहिलं, "मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवतो किंवा ठेवते." त्याला सांगा. ते त्याच्यापर्यंत भावनेनी आणि शब्दांनी पोहोचवा. "तुझं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे." किती छोटीशी गोष्ट आहे ना, पण मुलाला त्या सगळ्या गोष्टींनी स्ट्रेंथ मिळणार आहे. चूक झाली तरी चालेल, आपण त्यातनं शिकू. वारंवार वापरा. म्हणजे त्याला माहिती आहे, हरकत नाही. चूक जरी झाली तरी त्याच्यातनं शिकायचं आहे. घाबरायचं नाही आहे. तू एकटा नाही आहेस. सांगा ना त्याला, "तू एकटा नाही आहेस. काहीही असू दे, मी आहे तुझ्यासोबत." आणि सगळ्यात महत्त्वाचं, "मी आधी तुला ऐकेल, मग बोलेल." तुम्हालाही एक त्याच्यातनं कमांड आहे, की पहिले ऐकायचं आहे आणि मग बोलायचं आहे. किती सुंदर आणि महत्त्वाचा विषय ना. आणि जर मुलाला कळलं, की माझं मत यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असं वाक्य वारंवार त्यांच्यापर्यंत गेलं, तर किती सुंदर नातं होणार आहे. वापरून बघा. मी डॉक्टर शिवयोगिनी ॲज अ पॅरेंटिंग कोच आणि ब्रेन एक्सपर्ट म्हणून तुम्हाला मदत करते या जर्नीमध्ये. माझे व्हिडिओ तुम्हाला किती मदत करतात हे नक्की सांगा आणि आणखीन जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत या चॅनलला शेअर करा. म्हणजे मला या पालकत्वाच्या जर्नीमध्ये एक माध्यम म्हणून काम करता येईल. आय एम सो ब्लेस्ड की माझे आई-बाबा मला ह्याच पद्धतीने पालकत्व देत होते. म्हणून आज ॲज अ इंटरनॅशनल स्पीकर म्हणून, ब्रेन एक्सपर्ट म्हणून मी जे पण काही काम करते आहे, त्याचा बेस माझं पालकत्व आहे. तर नक्कीच या पालकत्वाला आपण आणखीन लोकांपर्यंत सोप्याने पोहोचूयात आणि या मिशनसाठी माझ्या नेहमी सोबत राहा. थँक यू सो मच.